काय म्हणणं गेलं नाही आमचं, आम्हाला दोघांना वायली राहायचे, तुम्ही तुमचं वायली खा. बापूजी बापूजी जरा बाहेर या बरं. काय झालं पोरा? काय करू लागले? काय ना थोडं अंग टाकलं होतं. अहो जरा काही काम धंदे बघा ना, तुम्ही नुसतं आराम करू लागले. तिकडे रानात जावं, काही काम करावं, काहीतरी थोडंफार काम करा राव. तुम्ही नुसतं झोपतात घरी राहून. झोपतात म्हणजे मग आणि आतापर्यंत काय आम्ही आरामच केला काय? कामच करत आलोत की. आता काय झालं मग तुम्हाला काम करायला? नुसतं झोपा लागले तुम्ही आता. अरे पोरा, आता आमचं वय बघ, काम होत नाही. लहानाचं मोठं केलंय तुला पुन्हा. आणि 2 हाताचे तुझे 4 हात केलेत. अम्मा अहो बापूजी असं कसं बोलतो तुम्ही? तुमचं वय अजून काम करायचं, तुम्ही लगेच म्हणता म्हातारा झालं. आणि तुला का कामाला जातात नाही का गाई? कोणाच्या वावर जायचं कामाला, नाही तर आपल्या वावरात सरकी राहिली खुरपाची तेवढी खुरपून घ्यायची, निस्ती बसती घरी. अरे पोरा, काम करू करू आमचे हाड कूट झालेत. आणि तुला लाज वाटते का तुझ्या आईला कामाला पाठाला? काय बोलायला तुम्ही? हाडकोड झाली काही आपली नाटकं लावली उग काम नाही करायची म्हणून. अरे पोरा, किती दिवस काम करायचे आम्ही? आता आमचे बसून खायचे दिवस येतं. मग मला मारून टाकता का? आमच्या दोघं जीव घेता का काम करू करू? हा ए पोरा, असं कसं बोलला? तो लहानाचं मोठं केलंय, तो लग्न केलंय. काय झालं मग? लग्न केलं म्हणजे का उपकार केले का आमच्यावर? हा पाहो आलं पोरग उपकारावर, तर हा? फेडे आता उपकार आपले. हा, आताच फिरले रे बाबा यांनी उपकार. अहो काय बोलले तुम्ही दोघं? जेवढी कमाई झाली तेवढी चाली ना नुसती उडत. पहा पहा कसा बोला लागला, बैल भाड्या झाला ना. हा, काय? ते तिचं ऐकू तू ना, चाबळ तोंडीचं. मग कसं बोलले तुम्ही? आता मग लग्न झालंय, मला नंतर लेकरं होते, मग काही बँक बॅलन्स तर पाहिजे ना, का नुसतं तुमच्याच पैसे उडू मी? मग काय करायचं पोरा? तो एकच म्हणणं सांग, काय येतोय मनात? काय म्हणणं गेलं नाही आमचं, आम्हाला दोघांना वायली राहायचे, तुम्ही तुमचं वायली खा. बोल, काय पाहिजे तुपलं तुला? सांग रे काय काय पैसे ते आता सांग. आम्हाला आमची वाहिली जमीन पाहिजे, परत आम्हाला आमचे भांडे लागते आणि घर सुद्धा लागत आम्हाला. बर चल, दिलं. बघू किती संसार करतो तर. आणि हा, आणखीन जर काही पाहिजे असलं का लगेच आताच सांगा. अजून काहीच नका आता. हो, असं काय बोलले तुम्ही? आपल्याला शेती करायची म्हणल्यावर बैल तर पाहिजे ना. बैल कुठून आणायचे आपण? हा बापूजी, बैल पण लागते आम्हाला. ते तिकडे बांधले दावणीला, घेऊन जाय. आणि आणखीन काही पाहिजे असलं तर ते सांगा आताच. नाही नाही च आहो, तुम्ही तर सगळं त्यांनाच दिलंय ना, आपल्याला तर काहीच नाही ठेवलं. अगं जाऊ दे, आपलंच पोरग आहे ते. आणि त्याला पण लागली ना हौस शेती करायची. आता करू दे त्याला शेती. एकदा काय जिरली ना, मग कळन त्याला शेती काय असती तर. हो, अनुभव आल्याशी त्याला पण कळणार नाही. तर चला जाऊ द्या, जेवण करून घ्या. चल जाऊ दे. होय व, मला लय कंटाळा आला खुरपायचा. मला पण लय कंटाळा आला. चल जाऊ दे आता, जाऊ घरी. उद्या राहिलेलं खुरपीत आहे. बरं चला. हो. अरे बाप, काही म्हणवा सकाळपासून खुरपू खुरपू कंबरच गेलं मग तर. मग तर लय हात दुखू राहिले. अहो, मला लय त्रास होऊ राहिला आता या कामाने. मला नाही जमत आता हे काम. अगं मला पण कुठं जमतंय रानातलं काम. तुला माहितीये का, बापूजीने मला लहानपणापासून आतापर्यंत कधीच रानामध्ये काम करू दिलं नाही. पण तूच म्हणली होती आपण जमीन वाटून घेऊ, आता आपल्याच करणं हे काम. हो, पण मग वर्षभर काम करावं लागतं. आणि मग रोज काम करावं लागतं. आणि तुला माहितीये का, पीक आहे ना 6 महिन्यातून एकदा येतं. आणि ऊस जर असेल ना वर्षातून एकदा. मला नाही जमणार हे काम. एवढं काम करू करू मरून जाईन मी. अगं मग आता आपल्याच काम करावं लागणार आहे ना. कोण करण तू सांग बरं. अहो, माझ्याकडनं एक आयडिया आहे. आपण काय करू, ही जमीन विकून टाकू आणि आलेल्या पैशाचा ना मस्त बिझनेस करू. इथं काय उन्हा तानामध्ये खुरपायचं. आणि हा पाऊसच जर नाही पडला तर मग, आणि जरी पाऊस पडला तर याची काय गॅरंटी पीक चांगलं येईल म्हणून. आणि जरी पीक चांगलं आलं, भाव भेटन, याची काय गॅरंटी आहे? तिकडे आपला मस्त बिझनेस सुरू राहील. किती चांगलं आहे. हो यार, तू म्हणते तसं पटतंय मला. मस्त आपण तिकडे बिझनेस चालू करू, चांगलं राहील. हा, पण बापूजी काही बोलणार नाही ना? अगं ते कशाला बोलते ना, आता आता आपल्या वाटेची हा. जमीन आहे, आपली जमीन आहे, आपण काही करू शकतो. हो, बघा मग लवकर या जमिनीला गिराईक कोणी घेतं का तो. हो चला मग घरी. हो चल, मी गिऱ्हाईक बघतो. बघा लवकर भेटला चला. तर. अरे अविनाश, तुमची जोडी लयच भारी दिसते राव. काय तुमची इष्टावर हिड राहते राव, एकदम शेतकरी जोडी. अय येड्या, आम्ही आता शेती करणं सोडून दिलंय. आणि हा तसं आमचा विचार केला ना, आम्ही भारी दिसतोय. भारी मरू दे तिकडं. आणि हा शेती करणं सोडून दिलं म्हणजे मनात तरी काय तुला? काय खरं रे शेतीचं, उन्हात आणत काम करायचं, परत भाव भेटत नाही शेतीला. त्याच्यापेक्षा ना आम्ही काय केलं, शेती पूर्ण विकून चाललोय आम्ही शहरामध्ये बिझनेस टाकणार नवीन. तू काय डोक्यावर पाडा काय? आणि तुला एकट्यालाच पीक येत नाही का रे? अरे समजा गावात शेती करतं आणि तुला शेती परवडणार.
अय ते नका सांगू मला. आपल्या जमिनीला बघ गिरायक भेटतं का नाही तर. अरे गिराईक, तुझा बाप मला पण मारीन, तुला पण मारीन. कस काय मारलं माझा बाप? आणि तुला माहितीये का जमीन कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे, माझ्या. ए ते गिराईक पाहिला काय, ते मला काही जमणार नाही. तू तुपलं बघ, जा तुम्ही तुमचं बाबा. हा जाय उतडाला गिरायक येईल, आहे की नाही? का रे पोरा, मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं बापू तुम्ही? आम्हाला काय माहित. तू जमीन इकला काढली? तुम्हाला रावल्या सांगितलं वाटतं. हा काढली कायला. अरे भार खाऊ. अरे पोरा, रात्रीचे कष्ट करून हाताच्या काड्या होईपर्यंत कष्ट केलेत, तेव्हा कुठेतरी ही जमीन घेतली. आणि पोरा तू ती जमीन विकायला निघाला. हे बघ पोरा, ती जमीन तुझ्या वाट्यात जरी आली ना तरी तू ती विकू शकत नाही, कारण की ती आम्ही कष्ट करून घेतलेली आहे. आणि हा, तू माझं पोरग आहे म्हणून ती जमीन तुझ्या वाटला आलेली आहे. जर कष्ट करता येत नसले तर नको करू, पण ही जमीन जर का तू ऐकली तर मग सांगतो तुला. अरे पोरा, 9 महिने पोटात वाढवलं, तुझं लग्न केलं, तू मला वाईली राहायचं, तुम्हाला वाईली ठेवलं, आणखीन काय पाहिजे रे? तुझा बाप रोज चटणी भाकर खातो, तसाच झोपतो, कोणाला सांगायचं रे आम्ही? हा, कमीत कमी आम्ही मेल्यावर आमची जमीन आठवण म्हणून तर राहणार आहे तू जवळ. बापूजी चुकलं बरं का आमचं. नाही विकणार आता जमीन. खरंच चुकलं बापूजी. आता आपण आई सगळे आमचं एकत्र चुकलं. बापूजी. अगं जाऊ दे, जाऊ दे. बापूजी आई चुकलं बरं का माझं. आई पोरा रडू नको, पोरा रडू नको. रड नको पोरा, जाऊ दे.